अखंड सौभाग्यवती भव. विठ्ठलाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे. काकू, आज मला खूप प्रसन्न वाटतंय. असं वाटतंय खूप छान काहीतरी घडणार आहे. घडणार आहे ना. बाळाचे बाबा आज तुम्हाला न्यायला येणार आहेत. कामात असतील, पण आल्या आल्या तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाणार बघा. येथे सावली मेंदळे कोण आहेत? हो, मी सावले. तुम्ही कोण? मी सारंग मेंदळे यांचा वकील. मला सारंग सरांनी पाठवलंय. हे कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितलंय. पाहिले का त्यांनी रिपोर्ट्स? आणि ते कुठे आहेत? त्यांची तब्येत ठीक नाहीये का? ते का नाही आले? ते का नाही आले? सारंग सरांना तुमच्यापासून डिवोर्स हवा आहे. घटस्फोट. मी वकील आहे. डिवोर्स? काय आहे सगळं? ते मला तर घ्यायला येणार होते आणि तुम्ही घटस्फोटाचे पेपर घेऊन आलात. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण हे पेपर्स त्यांनीच पाठवले आणि यात सारंग सरांच्या सह्याही आहेत. आता फक्त तुमची सही करा आणि हा मॅटर इथेच क्लोज करा. खोटं आहे सगळं. सारंग सर असं करूच शकत नाहीत कधी. काय चालवलंय? कोणी पाठवलंय तुम्हाला? मी माझं काम करतोय आणि पेपर तुमच्याकडे आहेत आणि सही झाली आहे. माझा यावर विश्वास नाहीये. सारंग सर असं करूच शकणार नाही. हे बघा, यावर तुमचा विश्वास नाही याला मी काही करू शकत नाही. मी येतो. आपण कोर्टातच भेटू. ताई, काय विपरीत ऐकतोय आम्ही आणि काय बोलून गेला? खोटं आहे सगळं. माझा माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं नाही करू शकत. ऐका ना, मला आता यांना भेटायला जावं लागेल. चला, आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही, मी एकटी जाईन. पण त्याआधी मला तुमच्याकडून एक वचन हवंय. हो, सांगा ना. मी इथे आले होते आणि मी आई होणार आहे हे प्लीज सारंग सरांना कळू देऊ नका. पण तुमच्या जीवनातली खूप आनंदाची बातमी होती हो. माहितीये, पण माझ्याकडे आता पर्यायच उरला नाहीये. हे सगळं जर खोटं असेल ना, तर आम्ही दोघं आमच्या बाळाला घेऊन येऊ विठुरायाच्या दर्शनाला. पण तोपर्यंत प्लीज कोणाला काहीच सांगू नका. हे बघा, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत या गावातला एकही माणूस कोणाला काही सांगणार नाही. देव तुमचं रक्षण करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.